मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जी महाराष्ट्र वनरक्षक भरती आणि वनमजूर भरती आहे, त्या भरतीला यायला थोडा उशीर होऊ शकतो. त्याच्या अगोदर या ठिकाणी मी जाहिरात आलेली होती दादरा नगर हवेली याच्यामध्ये वनरक्षक आणि वनपाल या 2 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि अर्ज करायला देखील सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आधी सांगितले होते, त्याच्या जी शॉर्ट नोटीस काढली होती, त्याच्यामध्ये त्यांनी जो वनपालचा अभ्यासक्रम आणि वनरक्षकचा अभ्यासक्रम काय आहे त्यांनी माहिती दिली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये वनपाल आणि वनरक्षकचा अभ्यासक्रम काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. जर तुम्हाला हा अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्ही नंबर सांगतो तो नीट ऐकून घ्या. बघू शकता 94 03 16 98 16 या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा कॉल मेसेज तुम्हाला करायचा नाही, फक्त व्हॉट्सअप करायचा आहे आणि फॉर्म भरायचा असेल तरच मेसेज करायचा आहे. ₹200 ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी चलन आहे आणि या ठिकाणी अर्ज भरण्याची फी या ठिकाणी ₹150 आहे. हे लक्षात घ्यायचे आहे. बघू शकता या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड दमन दीव या ठिकाणी बघू शकता सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट गार्ड दादरा अँड नगर हवेली अभ्यासक्रम आणि या ठिकाणी बघू शकता फॉरेस्टर म्हणजे वनपाल वनपाल दादरा नगर हवेलीचा या ठिकाणी अभ्यासक्रम. आता जो वनरक्षकचा जो अभ्यासक्रम आहे दादरा नगर हवेलीच्या वनरक्षकचा तो अभ्यासक्रम मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. तर बघू शकता हा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. आणि सर्वात मुलांचा जो प्रश्न येणार आहे की परीक्षा मराठीत होईल की नाही, तर जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे परीक्षा मराठीमध्ये होणार आहे. त्यासाठी नक्की तुम्ही फॉर्म भरायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता अभ्यासक्रम आहे हे जी आहे. पहिल्यांदा या ठिकाणी पार्ट ए जनरल नॉलेज दिलेले आहे. बघू शकता इंडियन आर्ट अँड कल्चर बघू शकता. त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, त्याच्यानंतर इंडियन जिओग्राफी, इंडियन इकॉनॉमी, इंडियन पॉलिटी, जनरल सायन्स, अवॉर्ड्स, स्पोर्ट्स, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी इम्पॉर्टन्स त्यांनी याच्याबद्दल माहिती याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर बघू शकता एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे या ठिकाणी जे वन विभागासंदर्भात तांत्रिक प्रश्न आहे त्याच्यावरती या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील. फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ, क्लायमेट चेंज याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातील, हे लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघू शकता हे झाले 2 टॉपिक ए. आता ए आणि डी बघितला. त्याच्यानंतर बघू शकता न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड म्हणजे हे संपूर्ण गणित आहे. हे बघू शकता नंबर सिस्टम, टाइम अँड वर्क, अवरेज, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे हे या ठिकाणी सर्व या ठिकाणी गणिताचे हे टॉपिक आहेत. एवढे टॉपिक दिले या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर बघू शकता इंग्लिश ग्रामर आहे. इंग्लिश ग्रामर देखील स्पेलिंग टेस्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि त्याच्यानंतर बघू शकता हे वेगवेगळे या ठिकाणी ग्रामर बघू शकता वर्ब बघू शकता. हे सर्व या ठिकाणी हे इंग्लिश ग्रामरचे टॉपिक तुम्ही बघून घ्यायचे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले त्यांनी सर्व टॉपिक दिलेले आहे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजेच हे बुद्धिमत्ता तुम्हाला विचारले जाईल. क्लॉक बघू शकता हे सर्व बघू शकता. रिलेशनशिप म्हणजे हे रक्तसंबंधाचं हे टॉपिक आहे. सर्व जे या ठिकाणी टॉपिक मी तुम्हाला मराठीमध्ये हे करून देईल. त्याच्यानंतर बघू शकता बेसिक कम्प्युटर नॉलेज म्हणजे कम्प्युटरचे नॉलेज, बेसिक हार्डवेअर बघू शकता हे. त्याच्यानंतर बॅकअप डिव्हाइस, त्याच्यानंतर कम्प्युटर मेमरी बघू शकता इंटरनेट बेसिक्स हे सर्व याच्यावरती हा अभ्यासक्रम आहे. लक्षात घ्यायचा आहे. 100 मार्काची तुमची ऑनलाईन परीक्षा होईल. 100 मार्काची ऑनलाईन परीक्षा होईल. कोणते विषय किती मार्कला या ठिकाणी असे त्यांनी दिलेले नाही, परंतु 100 मार्काची ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे. सोबतच 4 पॉइंट म्हणजे या ठिकाणी 0.25 ची म्हणजेच 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कट होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. आता जो आपण अभ्यासक्रम बघितला हा या ठिकाणी हा बघितला वनरक्षकचा. आता समजा आपण या ठिकाणी दादरा नगर हवेली वनरक्षकचा बघितला. आता या ठिकाणी दमन अँड दीवचा या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे तो बघूया सारखाच आहे की चेंज असेल तर तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, हा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु जर विचार केला आता वनरक्षकचा दोन्ही दमन दीवचा आणि दादरा नगर हवेलीचा सारखाच आहे. परंतु फॉरेस्टर म्हणजेच वनपाल जे मोठं पद आहे याचा थोडा अभ्यासक्रम वेगळा आहे. तुम्ही बघू शकता इथं सिलेबसवरती मी जात आहे. बघू शकता सिलेबसवरती या ठिकाणी विचार केला तर जनरल नॉलेज या ठिकाणी जे होते ते सारखेच आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्सचे टॉपिक हे वेगळे आहे तुम्हाला सांगतो. बघू शकता त्याच्यानंतर बघू शकता
न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड गणित देखील सारखेच आहे आणि बुद्धिमत्ता सारखीच आहे. परंतु बघू शकता येथे या ठिकाणी बघू शकता जनरल सायन्समध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फिजिक्सवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. परीक्षा मराठीत असणार आहे. जनरल सायन्स, फिजिक्स त्याच्यानंतर बघू शकता केमिस्ट्रीवरती एवढे या ठिकाणी टॉपिक दिलेले आहे. त्याच्यानंतर बायोलॉजीचे या ठिकाणी टॉपिक दिलेले आहे. बघू शकता सर्व जो अभ्यासक्रम आहे वनरक्षक आणि वनपालचा सर्व अभ्यासक्रम आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकला जाणार आहे. तेथे सविस्तर या ठिकाणी हे टॉपिक सर्व या ठिकाणी हे आपलेच मराठीतले टॉपिक आहे. फक्त इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेले आहे आणि परीक्षा मराठीत होणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी अप्लाय करायचं आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी पुन्हा दुसरा नंबर देत आहे. त्या नंबरवरती तुम्ही फक्त WhatsApp मेसेज करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा कॉल करायचा नाही. 70 57 49 44 93 या नंबरवरती फक्त आणि फक्त WhatsApp करायचा आहे तुम्ही फॉर्म भरून घेण्यासाठी. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.